दुबईमध्ये अडकलेला कोल्हापूरच्या हुपरीमधील 25 जणांचा ग्रुप आज सकाळी सुखरूपपणे कोल्हापूरमध्ये पोहोचलाय। आखाती देशांमधून उड्डाण घेतलेल्या 2 विमानांपैकी एका विमानामध्ये कोल्हापूरचा हा ग्रुप होता। हा ग्रुप दुबईमध्ये ज्या ठिकाणी राहायला होता त्या हॉटेलच्या आजूबाजूला देखील हल्ले झाले होते। जीव मुठीत घेऊन हा सगळा ग्रुप दुबईमधून अबुधाबीला बाय रोड बाहेर पडला। दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनाने प्रत्येक प्रवाशाला 26,000 रुपये गिफ्ट दिले होते। कोल्हापूरमध्ये सुखरूपपणे पोहोचलेल्या या सगळ्या ग्रुपसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। सगळे ग्रुप आहे तो पर्यटनासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ही सगळी परिस्थिती तिथली आहे ती बिकट झाली होती आणि त्यांना माघारी येणं हे खरं तर खूप अवघड झालं होतं। मात्र आता हे कोल्हापूरमध्ये सुखरूप पोहोचलेले आहेत, आपल्या घरी पोहोचलेले आहेत। आतापर्यंत 2च विमान आहेत ती भारतामध्ये आलेली आहेत आखाती देशातून आणि त्यामध्ये एका विमानामध्ये हा संपूर्ण ग्रुप आहे तो होता। मला सांगा, तुम्ही दुबईला गेला होता फिरायला, त्याच्यानंतर काय तिथं घडले आणि खरं तर देवाचे उपकार म्हणावे तुम्ही सुखरूप परत आलेला? हो, देवाचे खूप उपकार आहेत, सगळे वडिलांचे आशीर्वाद आहेत। आम्ही व्यवस्थित पोहोचलो। इथल्या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं। आमचे मित्र नगरसेवक गोपी शेट्टी यांनी सगळ्यांनी आम्हाला वेळोवेळी आधार दिला, घरच्यांनी आधार दिला। इथल्या गव्हर्नमेंटचे खूप आभार आहेत की त्यांनी आम्हाला व्यवस्थित इथपर्यंत सुखरूप आणलं। खासदार साहेबांचेही खूप आभार आहेत की त्यांनी आम्हाला सहकार्य वेळोवेळी मदत म्हणजे फोन करून आधार दिला आणि व्यवस्थित आणलं इथपर्यंत। नुसतं काय रात्री 12ला मेसेज यायचे मोबाईलवरती आणीबाणीला चालू झाल्या किंवा असं म्हणजे सकाळी दिवस उगायच्या आत आम्हाला मेसेज यायचं की रूमच्या बाहेर जाऊ नका, इथं दंगा धोपा तुमचं संरक्षण आम्ही करतोय, तुम्ही काय काळजी करू नका। सगळ्यांनी त्यावेळी विमान चालू झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात। गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात आणि म्हणजे वैमानिकांनी पण आम्हाला म्हणजे धाडशीपणाने नेलं। इतिहार विमान होतं, तिने पण धाडशीपणाने नेलं आणि आम्ही उतरल्यानंतर पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात आणि त्यांचं म्हणजे कौतुक केलं। हे पहिलंच विमान म्हणजे चालू झालं बंद झाल्यानंतर। तुम्ही त्यावेळी तिकडे अडकला होता, त्यावेळी घरच्यांकडून कॉन्टॅक्ट होत होता काय? घरच्यांची म्हणजे कारण मनामध्ये घालमेल चालू झालेली सगळ्यांची? काय नाही, आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, बाहेर पडू नका आणि काही घाबरू नका असे म्हणत होते। आणि आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर आम्हाला खूप आनंद झाला। दुबईतलं विमानतळ आपल्याला माहिती आहे की त्याची काय अवस्था झाली, त्याच्यानंतर हे बाय रोड अबुधाबीला गेले आणि मग तिथून म्हणजे भारतामध्ये जी 2 विमान आली त्या 2 विमानापैकी एका विमानामध्ये कोल्हापुरातील हा 25 जणांचा ग्रुप होता। आणि सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे तिथल्या सरकारनं या सगळ्यांची माफी मागितली आणि भारतीय चलनातले 26,000 रुपये प्रत्येकी 26,000 रुपयेचं गिफ्ट आहे ते या सगळ्या मंडळींना दिले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, हुपरी, कोल्हापूर। तर दुबईमधला वाढता संघर्ष आणि विमान